जय हिंद मित्रांनो, स्टॉक मार्केट हा विषय आला की प्रत्येकालाच वाटतं की आपण स्टॉक मार्केटमधून चांगला पैसा बनवला पाहिजे. मग चांगला पैसा आपला कोणत्या ठिकाणी बनेल? त्यासाठी आपण ऑप्शन ट्रेडिंग करायचं आहे का? ऑप्शन ट्रेडिंग करायला गेलो तर माझे मोठे लॉसेस होतात, त्या ठिकाणी पण माझा पैसा बनत नाही. मी इक्विटीमध्ये जातो, स्टॉक कसा शोधायचा, कोणत्या लेवलला बाय करायचा, कोणत्या ठिकाणी सेल करायचा हे पण मला समजत नाही. स्टॉकचे फंडामेंटल मला माहीत नाही, मग त्या ठिकाणी पण माझा पैसा बनत नाही. चांगला म्युच्युअल फंड निवडायचा, म्युच्युअल फंड बाय करायला जातो, मला म्युच्युअल फंडबद्दल माहिती नाही. कोणता म्युच्युअल फंड बाय केला पाहिजे, किती वर्ष त्याला होल्ड केलं पाहिजे हे पण मला माहीत नसतं. मग माझा पैसा कोणत्याच ठिकाणी बनत नसतो. मग आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसा कसा बनवायचा? आता बहुतेक जण ऑप्शन ट्रेडिंग करतात, लॉस करून घेतात. इक्विटीमध्ये जातात, पैसा कमी बनतो किंवा स्टॉकमध्ये बाईंग सेलिंग पण जमत नाही. मग पैसा बनवायचा तरी कुठे? कोणत्या ठिकाणी आपण पैसा बनवला पाहिजे? प्रत्येकाची सुरुवात जी व्हायला पाहिजे इक्विटीमध्ये व्हायला पाहिजे. तर एक व्हिडिओ इक्विटीवरती की इक्विटीमध्ये आपला पैसा बनतो की नाही बनत, त्यावरती एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता. तर त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स पण आला आणि त्याच व्हिडिओमध्ये मला काही कॉमेंट आलेल्या होत्या की इक्विटीमध्ये जर पैसा बनतो तर त्यासाठी किती कॅपिटल पाहिजे, कशाप्रकारे आपण स्विंग ट्रेडिंग करून मोठा पैसा बनवू शकतो. आता त्या व्हिडिओमध्ये ज्या कॉमेंट आलेल्या होत्या त्या बघूनच मी हा व्हिडिओ बनवतो आहे, जेणेकरून प्रत्येक सामान्य व्यक्तीला समजेल की आपलं इक्विटीमध्ये पैसा बनवत असतो. मग इक्विटीमध्ये आपल्याला जर पैसा बनवायचा आहे, जास्त पैसा बनवायचा आहे, कसा आपण बनवू शकतो, कंपाऊंडिंग त्या ठिकाणी आपण कशी करू शकतो ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. प्रत्येकाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बहुतेक जण काय करतात ना की व्हिडिओला स्किप करत असतात, मध्ये सोडून देतात. माझे व्हिडिओ जे असतात लेंथी असतात, म्हणजे मोठे असतात, 20 मिनिटे 30 मिनिटे मोठे व्हिडिओ असतात. मग काही जणांना कंटाळा येतो असतो बघण्यासाठी, ते पूर्ण बघत नाही. मग तुम्ही जर व्हिडिओ बघितलेच नाही तर तुम्हाला समजेल कसं? त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बघितला पाहिजे आणि जसा आपला तो व्हिडिओ व्हायरल झाला तसाच हा व्हिडिओ पण व्हायरल झाला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओ व्हायरल करायचा म्हणजे यांचे व्ह्यूज वाढणार त्यासाठी म्हणतात. नाही, व्ह्यूजसाठी नाही. व्ह्यूजसाठी तुम्हाला म्हणत नाही आहे. जेणेकरून प्रत्येक सामान्य व्यक्ती जे आहे, स्टॉक मार्केटमध्ये येणारी नवीन व्यक्ती जी असते ती चुकीच्या मार्गाने जाणार नाही. इक्विटीमध्ये काम करून चांगला पैसा पण ती बनवू शकते. चांगला पैसा बनवणं म्हणजे एकाच दिवसामध्ये पैसा डबल करणं असं नसतं मित्रांनो. आपण बँकेमध्ये जर आपला पैसा ठेवला, आपल्याला वर्षाला 6% रिटर्न मिळतात. मग जर तुम्ही इकडे स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग केली, जर तुम्हाला वर्षाला 20% 25% रिटर्न मिळत असतील तर ते कमी असतात का? नाही. त्या पैशांचं कंपाऊंडिंग जर करत गेले तुम्ही तर तुमचा पैसा खूप मोठा बनत असतो. फक्त तो तुम्हाला बनवता आला पाहिजे. तेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलो की बघायचा असेल व्हिडिओ तर पूर्ण बघा. तुम्ही सुरुवात केलेली आहे तर पूर्ण बघायचं व्हिडिओला, नाहीतर बघू नका. तुम्हाला जर नॉलेज घ्यायचं नाही आहे, नका बघू तुम्ही. तुम्हाला पैसा बनवायचा आहे, फ्युचरमध्ये तुम्हाला वाटतं आहे की माझा पैसा वाढला पाहिजे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला पाहिजे. बघायचा पूर्ण आणि समजून घ्यायचं. बहुतेक जण समजून घेत नाही, उलटसुलट कॉमेंट करतात. तुम्हाला माहीत आहे, मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे, मी कॉमेंट तुमच्या वाचणार आणि त्याला हाईड करून टाकणार, जे अपोजिट जात असतात. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक कॅटेगरी सांगितली होती की ती विरुद्ध जात असते नेहमी. ते दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये माहिर असतात, समोरच्या व्यक्तीला ते कधी समजून घेत नाही. अशी कॅटेगरी आपल्या समाजामध्ये असते. आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपल्याला जे मिळतं आहे ना समोरच्या व्यक्तीकडून ते घ्या. तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू व्हिडिओ. उलटसुलट कॉमेंट तर नका करू. समोरच्या व्यक्तीकडून जेवढं घेता येतं तुम्हाला घ्यायचं आहे, बाकीच्या गोष्टी सोडून द्या तुम्ही. आता मी तुम्हाला ॲक्सेलवरती पण थोडं प्रॅक्टिकल दाखवणार आहे. तसं बघायला गेलं ॲक्सेल मला पण जमत नाही, ठीक आहे. माझा एक्सेलसोबत काही संबंध नाही आहे. मी माजी सैनिक आहे. आर्मीमध्ये पण असताना एक्सेलचे काही संबंध आला नाही माझा, ठीक आहे. त्यामुळे मी पण एक्सेल जे तयार केलं, एक्सेल शीट जे तयार केलेलं आहे, जे एक्सेलवरती काम केलेलं आहे, मी पण यूट्यूबचा थोडा आधार घेतला की कोणता फॉर्म्युला कसा टाकायचा, पर्सेंटेजचा फॉर्म्युला कसा टाकायचा. पण लेआउटिंग थोडी इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे कोणी चुका नका काढू त्या ठिकाणी. नॉलेज घ्या. मला काय सांगायचं आहे ते समजून घ्या तुम्ही. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला ते समजून तुम्ही घ्यायचं आहे त्या ठिकाणी. इक्विटीमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करून आपल्या पैशाला कसं वाढवू शकतो, भविष्यामध्ये 10-15 वर्षांमध्ये ही छोटीशी रक्कम जी असते ती कशी मोठी होऊ शकते ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि त्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा. आणि जर कोणी चॅनलवरती नवीन असेल, म्हणजे जर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि जवळ दिलेलं बेल आयकॉन बटन जे असतं ना त्यावरती पण क्लिक करायचं आहे, जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला ताबडतोब मिळत जाणार. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी जाऊ आपण लॅपटॉपच्या नॉर्मल स्क्रीनवरती. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत की आपण इक्विटीमध्ये कसा चांगला पैसा बनवू शकतो, कंपाऊंडिंगचा फायदा आपण त्या ठिकाणी कसा मिळवू शकतो, भविष्यामध्ये म्हणजे येणाऱ्या 10 ते 15 वर्षांमध्ये चांगला पैसा आपला कसा बनवू शकतो ते आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे. मग आपल्याला जर इक्विटीमध्ये पैसा बनवायचा असेल तर आपण काय करणार, इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करणार. हा शब्द दिसतोय तुम्हाला, स्विंग ट्रेडिंग करणं. आता स्विंग ट्रेडिंग करण्या अगोदर पण काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता जर कोणी म्हणत असेल
की हा व्हिडिओ मी बघितला आणि पैसा बनवायला सुरुवात केली, तर ती चुकी ठरेल तुमची. जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये यायचं आहे, अभ्यास तर करावाच लागणार. अभ्यासाशिवाय तुम्ही पैसा बनवू शकत नाही. ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची. अभ्यास तर करावा लागेल. मग जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची तर तुम्हाला टेक्निकल आलं पाहिजे. टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला जमलं पाहिजे. एखाद्या स्टॉकचं टेक्निकल ॲनालिसिस आपण कसं करायचं, सपोर्ट रेजिस्टन्स कसे फाइंड आउट करायचे, कॅन्डलस्टिक पॅटर्न असतात, प्राईसचे चार्ट पॅटर्न असतात, ते तुम्हाला समजले पाहिजे. त्याचा अभ्यास तुमचा असला पाहिजे, तेव्हाच तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन करू शकतात. जर तुम्हाला टेक्निकल ॲनालिसिस येत नाही आहे तर तुम्ही स्विंग ट्रेडिंग पण करू शकत नाही स्टॉकमध्ये. त्यासाठी अगोदर सांगतो आहे तुम्हाला की जर तुम्हाला स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करायची तर तुम्हाला टेक्निकल आलंच पाहिजे. टेक्निकलचा अभ्यास तुमचा असलाच पाहिजे. सोबत थोडे फंडामेंटल असतात की आपण कंपनी कशी निवडायची. असं नको व्हायला की ती कंपनी कर्जामध्ये बुडाली, तिचे फंडामेंटल खराब, तिचं प्रॉफिट काहीच नाही, रेव्हेन्यू काहीच नाही आणि अशा स्टॉकमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला लॉस पण होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला थोडासा फंडामेंटलचा भाग पण माहीत असला पाहिजे. एखाद्या स्टॉकचे फंडामेंटल कसे आहेत हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जास्त गरज नाही, फंडामेंटलची जास्त गरज नाही आहे. आता फंडामेंटलचा जर अभ्यास करायला गेला तर तुमचे काही वर्ष पण त्यामध्ये जाऊ शकतात. पण थोडक्यात की कंपनीवरती कर्ज आहे का, कंपनीचं रेव्हेन्यू किती, कंपनीचं प्रॉफिट किती असतं, अर्निंग पर शेअर, कंपनीचा पी ई रेशो, त्या कंपनीमध्ये होल्डिंग कोणाची किती आहे, प्रमोटरचे किती होल्डिंग, रिटेलरचे किती होल्डिंग, एफ आयची किती होल्डिंग, डी आयची किती होल्डिंग, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ह्या बेसिक गोष्टी असतात. हे फंडामेंटल तुम्हाला माहीत असले पाहिजे. फंडामेंटल थोडक्यात, पण टेक्निकलचा अभ्यास तुमचा मात्र असलाच पाहिजे. तरच तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेडिंग करू शकतात. नाहीतर बहुतेक जण असे असतील की व्हिडिओ बघितला आणि ताबडतोब त्या गोष्टी करायला सुरुवात केली, तर मित्रांनो ती चुकी ठरेल तुमची. तसं करू नका. टेक्निकलला शिकून घ्या पहिले. याच्यावरती प्रॅक्टिस पण करत चाला. तुम्ही असं प्रॅक्टिस पण करू शकतात लिहून, काही प्रॉब्लेम नाही आहे. पेपर ट्रेडिंग पण करू शकतात. पण डायरेक्ट आपला पैसा डिप्लॉय या ठिकाणी करायचा नसतो. समजलं? त्यासाठी आपण पहिले समजून घेणार की स्विंग ट्रेडिंग नेमकं काय असतं, मग नंतर आपण पुढे जाऊया. आता स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या स्टॉकला, एखाद्या कंपनीचा स्टॉक तुम्ही बाय केलेला आहे. समजा मी इथे रिलायन्सचं उदाहरण घेतो की रिलायन्स कंपनीचा स्टॉक तुम्ही इथे बाय केला. आजच्या दिवशी तुम्ही त्याला बाय केलं म्हणजे फंडामेंटल बघितले, तुम्हाला माहिती आहे रिलायन्स कंपनी चांगली, फंडामेंटल चांगलेच असणार त्याचे. मग तुम्हाला वाटलं की रिलायन्स हा स्टॉक एका सपोर्ट लेवलला आलेला आहे, तो अपट्रेंडमध्येच जातो आहे, मग मी इथे स्टॉकला बाय करू शकतो स्विंग ट्रेडिंगसाठी. एक लॉजिक लावलं तुम्ही, टेक्निकल बघितले आणि रिलायन्सला बाय केलं. मग तुमचा उद्देश काय की मला स्टॉकमध्ये 5% प्रॉफिट घ्यायचं, 60% घ्यायचं किंवा 10% घ्यायचं, हे तुम्ही काय टार्गेट डिसाईड केलं याच्यामध्ये की मला स्विंग ट्रेडिंगमध्ये याच्यामध्ये किती प्रॉफिट घ्यायचं, तेवढं प्रॉफिट घेऊन मी याच्यातून बाहेर पडणार. कारण की सांगता येत नाही स्टॉकचं केव्हाही खाली येऊ शकतो. मला तेवढं प्रॉफिट मिळालं तर मी ते प्रॉफिट काय करणार, बुक. टार्गेट मिळालं की मी ते प्रॉफिट बुक करणार, मी बाहेर पडणार त्याच्या. मग याच्यासाठी कालावधी तुमचा काही जाऊ शकतो, बरोबर ना. असं पण होऊ शकतं ना की हे टार्गेट तुम्हाला 2 दिवसामध्ये मिळू शकतं, 2 दिवसांमध्ये पण तुम्हाला हे टार्गेट मिळू शकतं, 2 दिवस जाऊ शकतात किंवा इथे तुमचे 10 दिवस पण जाऊ शकतात, 10 दिवस पण जातील किंवा 15 दिवस पण जातील, 15 दिवस, 1 महिना पण जाऊ शकतो, 1 महिना पण यामध्ये जाऊ शकतो. मग जेव्हा तुम्ही स्टॉकला 1 दिवसांपेक्षा जास्त होल्ड करतात, पोझिशनली त्याला घेऊन जात असतात, त्यालाच आपण म्हणतो असतो स्विंग ट्रेडिंग करणं. जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकला आज बाय केलेले समजा आणि आजच्या दिवशी बाय करून त्याला आजच्याच दिवशी तुम्ही सेल करताय, त्याला आपण म्हणत असतो इंट्राडे किंवा त्याला आपण डे ट्रेडिंग असं पण म्हणत असतो. त्याला आपण डे ट्रेडिंग पण म्हणतो. एखाद्या स्टॉकमध्ये आपण जी स्विंग ट्रेडिंग करत असतो त्यामध्ये त्याचा कालावधी जो असतो ना 1 दिवसांपेक्षा जास्त असतो. मग रिलायन्समध्ये तुम्हाला आजच्या दिवशी 2% प्रॉफिट मिळालं आणि समजा उद्याच्या दिवशी पण रिलायन्स जर 2-3% वरती गेला आणि तुम्हाला 5% प्रॉफिट मिळतं आहे, 5% प्रॉफिट मिळालं आणि तुम्ही ठरवलं काय की मला रिलायन्समध्ये 5%चं प्रॉफिट घ्यायचं. मग तुम्ही काय करणार, त्या प्रॉफिटला बुक करणार आणि तुमच्याजवळ असलेले स्टॉक जे असतात त्याला तुम्ही सेल करून टाकणार. प्रॉफिट तुमचं काय झालं, बुक झालं. मग कालावधी किती लागला तुम्हाला, फक्त 2 दिवसांचा. 2 दिवस तुम्ही यामध्ये घेतले, याला पण आपण काय म्हणत असतो, स्विंग ट्रेडिंग म्हणत असतो. आजच्या दिवशी तुम्ही रिलायन्सचा स्टॉक बाय केला, 15 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या स्टॉकमध्ये 5% किंवा 6% रिटर्न दिसले. मग तुम्ही काय केलं, तुमच्याजवळ असलेल्या क्वांटिटी ज्या होत्या रिलायन्सच्या त्याला तुम्ही सेल करून टाकलं. त्याला पण आपण काय म्हणणार, स्विंग ट्रेडिंगच म्हणणार. 1 दिवसांपेक्षा जास्त आपण स्टॉकला जेव्हा होल्ड करतो, होल्डिंगमध्ये असतो स्टॉक आपल्याला, तेव्हा आपण त्याला म्हणत असतो स्विंग ट्रेडिंग. समजलं ना. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपलं व्ह्यू असतो की मला 1-2 वर्ष 5 वर्ष स्टॉकला ठेवायचं आहे, ती एक आपली इन्व्हेस्टमेंट होऊन जात असते, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट.
ठीक आहे. पण काही दिवसांसाठी, काही वीक पण त्याच्यामध्ये जाऊ शकतात. काही दिवस ते काही वीक हा कालावधी जो असतो ना, त्या कालावधीलाच आपण काय म्हणतो स्विंग ट्रेडिंग. तिथे आपण स्टॉकमध्ये काय करत असतो स्विंग ट्रेडिंग. मग हे स्विंग ट्रेडिंग करून आपल्याला इक्विटीमध्ये पैसा बनवायचा आहे. मग त्यासाठी टेक्निकल तर माहीत असले पाहिजे. तुम्हाला अगोदरच सांगितलं मी की टेक्निकल तुम्हाला जमलेच पाहिजे, की ट्रेंड कोणता चालू आहे स्टॉकचा. पहिलं तर ट्रेंड असतं. आता ह्या गोष्टी पण तुम्हाला थोडक्यात सांगतोच मी. त्या स्टॉकचा ट्रेंड तुम्हाला माहीत असला पाहिजे. स्टॉक अप ट्रेंडमध्ये जातोय, डाऊन ट्रेंडमध्ये जातोय का हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. जर एखादा स्टॉक अप ट्रेंडमध्ये जातोय, रिलायन्स तुम्हाला दिसतंय की रिलायन्समध्ये हायर लोचं फॉर्मेशन होतं आहे आणि तो एका सपोर्ट लेवलला आलेला आहे. बरोबर आहे, लॉजिक असलं पाहिजे काहीतरी. तो एका सपोर्टला आलेला आहे आणि इथून तो पुन्हा सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो, हे तुमचं लॉजिक. मग तुम्ही काय करणार आहे, मग इथे तुम्ही रिलायन्सच्या क्वांटिटी बाय करणार. समजा सपोर्टला आलेला होता, एक चांगला सपोर्ट होता, त्या सपोर्टला तुम्ही स्टॉकला बाय केलं. टार्गेट किती ठेवलं की मला याच्यामध्ये 5% प्रॉफिट घ्यायचं. बरोबर, हे लॉजिक लावलं तुम्ही. ट्रेंडला ओळखलं, एक सपोर्ट बघितला आणि तिथे स्टॉकला बाय केलं. हे तर झालं पहिलं की ट्रेंड बघितला तुम्ही. आता एखादा स्टॉक आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये येतोय. कोणकोणत्या प्रकारे तुम्ही इथे स्विंग ट्रेडिंग करू शकतात ते सांगतो मी तुम्हाला. एक ट्रेंडला बघितलं, एक सपोर्ट बघितला, बाय केलं. एक स्टॉक होता तो होता डाऊन ट्रेंडमध्ये. एक स्टॉक जो होता तो होता डाऊन ट्रेंडमध्ये, कंटिन्युअसली खाली यायचा. खाली आल्यानंतर त्याने जवळजवळ एखाद महिना इथे साईडवेज घालवला. म्हणजे तो काय गेला इथे ॲक्युमुलेशनमध्ये. समजतंय ना सर्वांना मला काय म्हणायचं आहे. कोणत्या कोणत्या ठिकाणी आपण स्टॉकला बाय करू शकतो हे सांगतोय. याचा अभ्यास तुम्हाला पण करावा लागेल. हे काय होतं इथे ॲक्युमुलेशन. या ठिकाणी स्टॉकमध्ये ॲक्युमुलेशन होत असतं. मग ह्या बाहेर जेव्हा स्टॉक जात असतो इथे पण तुम्ही बाय करू शकता त्याला. म्हणजेच तुम्ही इथे बॉटम फिशिंग करत असतात. जेव्हा एखादा स्टॉक कॉन्सोलिडेशनमधून ब्रेकआउट देत असतो, मोमेंटम त्याच्यामध्ये चांगला असतो. ठीक आहे, स्टॉक इथे आपल्या ट्रेंडला पण चेंज करत असतो. मग इथे पण तुम्ही स्टॉकला काय करू शकतात, बाय करू शकतात. या पहिल्या केसमध्ये ही पहिली केस, ही दुसरी केस. तिसऱ्या केसमध्ये काय होऊ शकतं, एखादा स्टॉक आहे समजा कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये यायचा, बॉटमला आला तो आणि त्याने इथे ट्रेंड रिव्हर्सल दिला. म्हणजे असं एक डबल बॉटम फॉर्मेशन पण तयार केलं. स्टॉकमध्ये होत असतं बघा, खूप साऱ्या स्टॉकमध्ये रिव्हर्सल जो होत असतो ना तो डबल बॉटम बनवूनच होत असतो. त्याला आपण डब्ल्यू पॅटर्न म्हणतो. अशा प्रकारेच त्याच्यामध्ये रिव्हर्सल होतो. नाहीतर जाऊन बघा कोणताही स्टॉक बघा, तो कंटिन्युअसली जर डाऊन ट्रेंडमध्ये येत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला असं डबल बॉटम फॉर्मेशन झालेलं दिसेल. तिथूनच मग स्टॉक जो असतो ना आपल्या ट्रेंडला चेंज करत असतो. मग इथे पण तुम्ही काय करू शकता, स्टॉकला बाय करू शकतात. ही तुमची काय झाली, तिसरी केस झाली. अजून चौथ्या प्रकारे पण होऊ शकतं की एक स्टॉक होता तो कंटिन्युअसली खाली आला, ट्रेंड रिव्हर्सल झाला त्याच्यामध्ये आणि काही दिवस थांबला तो इथे. इथे काय झालं, इथे थांबला, कन्सोलिडेशनमध्ये गेला, पॉज घेतला त्याने. कारण की एक रॅली त्याने अगोदरच दिलेली होती. मग तो कन्सोलिडेशनमध्ये गेला काही दिवस. मग तुम्ही बघायचं आहे इथे बाय नसतं करायचं, त्याला काय ब्रेकआउट होऊ द्या, त्या रेंजच्या बाहेर नको द्या. इथे पण तुम्ही स्टॉकला बाय करू शकतात. मग वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही स्टॉकला बाय करू शकतात, त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकतात. मग इथून तुम्ही या ठिकाणावरून तुम्ही टार्गेट घ्यायचं असतं. मग हे टेक्निकल असतं पूर्ण. या टेक्निकलचा अभ्यास असलाच पाहिजे तरच तुम्ही स्टॉकला बाय सेल करू शकतात, तोपर्यंत करू शकत नाही. समजलं. त्यासाठी ट्रेंड तुम्हाला ओळखता आला पाहिजे, सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला ओळखता आला पाहिजे, तेव्हाच तुम्ही स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंग करू शकाल. नाहीतर तुमच्याकडून स्विंग ट्रेडिंग होणार नाही. फक्त व्हिडिओ बघून कोणत्याही स्टॉकला बाय करायचं सेल करायचं असा पैसा बनणार नाही मित्रांनो. परफेक्ट लेवल तुमची, एंट्री तुमची वेळेवरती व्हायला पाहिजे. तुम्हाला लेवल समजला पाहिजे की मला स्टॉकला कुठे बाय करायचं. जर तुम्हाला माहीत नसेल की मला स्टॉकला कुठे बाय करायचं, कसा पैसा बनणार. एखादा स्टॉक जर खाली येतोय डाऊन ट्रेंडमध्ये आणि तुम्ही त्याला बाय करून बसले, तो किती खाली येईल सांगता येत नाही त्याचं, ते चुकीचं असतं. मग या गोष्टी बघून तुम्ही स्टॉकला काय करतात, बाय करत असतात. ठीक आहे, हे झालं टेक्निकल. मग जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंगसाठी स्टॉक निवडायचा आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. असं नाही ना की कोणताही कंपनीचा स्टॉक बाय करायचा, त्याला सेल करायचं, मला त्याच्यात प्रॉफिट पण येत नाही, तो 20% खाली जातोय, 30% निगेटिव्ह दिसतोय. ठीक आहे, विकायला जातोय, मला तिथे नुकसान होतंय, का होतंय ते माहिती असलं पाहिजे तुम्हाला. मग आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्यामध्ये ते आपण बघूया. म्हणजेच आपण त्याला म्हणणार की आपण एखाद्या स्टॉकचं सिलेक्शन कसं करायचं. एखादा स्टॉक जर मला निवडायचा आहे स्विंग ट्रेडिंगसाठी, मी तुम्हाला एक रिलायन्सचं फक्त एक उदाहरण दिलं फक्त, पण तुम्हाला रिअलमध्ये या गोष्टी करायच्या आहे, तुमचा टेक्निकलचा पण अभ्यास झालेला आहे. मग तुम्ही कोणत्या गोष्टी त्यामध्ये बघणार, तर त्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी असली पाहिजे. जो पण स्टॉक तुम्ही निवडणार तो लिक्विड स्टॉक असला पाहिजे. आता लिक्विडिटी म्हणजे काय, हा पण बहुतेक जणांना प्रश्न पडलेला असेल. लिक्विडिटी म्हणजे काय, बायर सेलर. एक बायर असतो, दोन पार्टी असतात बघा स्टॉक मार्केटमध्ये, एक असतो बायर आणि एक असतो सेलर.
समजा एखादा स्टॉक मला 2500 रुपयाला बाय करायचा आहे, मी आहे बायर, पण एक सेलर असतो, तो म्हणतो मी तुला स्टॉक 2510ला विकेल. एक म्हणतो मी 2510ला विकेल, एक म्हणतो मला 2500ला घ्यायचं. मग या दोघांमध्ये काय झालं? डिफरन्स आहे, प्राईसचा डिफरन्स. म्हणजेच काय झाला, त्याला आपण म्हणतो स्प्रेड. याला आपण स्प्रेड असं म्हणत असतो. हा स्प्रेड तयार झाला 10 रुपयांचा. मग मला सांगा, जर तुम्ही हाच स्टॉक इथे 2450ला बाय केलेला होता, तुम्हाला 2510 रुपयांचं प्रॉफिट होतं आहे, बरोबर ना? म्हणजे किती? 60 रुपयांचं प्रॉफिट होतं आहे. पण तुम्हाला विकायची जर वेळ आली स्टॉकला, तर तो तुम्हाला 2500 रुपयाला विकावं लागतो आहे, कारण की घेणारी व्यक्ती जी आहे स्टॉकला तुमच्याकडून ती 2500ला आहे. म्हणजे तुमचं काय होतं आहे, 10 रुपयांचं इथं काय होतं आहे, नुकसान. इथे तुमचं 10 रुपयांचं नुकसान होत असतं. याला आपण स्प्रेड असं म्हणत असतो. मग हा स्प्रेड जास्त या ठिकाणी तयार व्हायला नको. जेव्हा असा स्प्रेड तुम्हाला दिसेल, समजायचं की तो स्टॉक लिक्विड नाही, त्या स्टॉकमध्ये लिक्विडिटी नसते. एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं जर झालं ना, MRF स्टॉक. MRFमध्ये जाऊन तुम्ही बघा, त्याची मार्केट डेप्थ बघा MRF स्टॉकची. आता किंमत खूप जास्त आहे त्याची. कोणी म्हणाल की मग तो एवढा मोठा स्टॉक आहे, त्याची किंमत एवढी जास्त, लिक्विडिटी नाही, कशावरून म्हणता तुम्ही? प्रॅक्टिकली बघा मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिकली जाऊन बघा त्या गोष्टी. असं बोलण्याने काही होत नसतं. बहुतेक जण निगेटिव्ह जातात ताबडतोब. MRF तर मोठा स्टॉक आहे, त्याची किंमत तर 1.5 लाख रुपयांच्या आसपास आहे. तुम्ही म्हणतात कसं लिक्विड नाही तो स्टॉक? जाऊन बघा, प्रॅक्टिकली बघा सर्व गोष्टी, ठीक आहे? मार्केट डेप्थ जाऊन बघा, तिथे तुम्हाला मोठा स्प्रेड दिसेल. प्राईजमध्ये डिफरन्स, जो बायर बीड प्राईज आणि आस्क प्राईज जी असते ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स दिसेल. तो बघा खूप मोठा असतो. काही वेळेला 200 रुपये, काही वेळेला 300 रुपयांचा डिफरन्स असतो त्यामध्ये. म्हणजे काय, तो स्टॉक लिक्विड नाही आहे. तो स्टॉक काय लिक्विड नाही, लिक्विडिटी नाही आहे त्याच्यामध्ये. आणि व्हॉल्यूम बघायचं असतं, त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आहे का जास्त, लिक्विडिटी, व्हॉल्यूम हे बघितलं पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्टॉकचं सिलेक्शन करायचं असतं. तुम्ही जा, जेव्हा आपलं सोमवारी मार्केट ओपन होईल, सोमवारच्या दिवशी बघा, मार्केट डेप्थ ओपन करा MRFची, प्रॅक्टिकली बघा किती ते कसा स्प्रेड तयार होत असतो बायर आणि सेलरमध्ये. तुम्हाला मोठा स्प्रेड झालेला दिसेल तिथे. तो स्प्रेड व्हायला नको, तो लिक्विड नाही. आणि व्हॉल्यूम पण बघा सोबत, MRFचं व्हॉल्यूम बघा. तुम्हाला किंमत भलेही जास्त दिसेल, पण व्हॉल्यूम बघा, स्टॉकमध्ये व्हॉल्यूम कमी असतं त्या. ही गोष्ट बघायची. मग जो पण तुम्ही स्टॉक निवडायचा नाही, ते काय करायचं त्याच्यामध्ये हे बघितलं पाहिजे. तो स्टॉक लिक्विड असायला हवा. त्या स्टॉकमध्ये तुम्ही काय करायचं, ट्रेडिंग करायचं. दुसऱ्या स्टॉकची निवड करायची नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही स्टॉक निवडणार या ठिकाणी, तो निफ्टी 500मधील असायला हवा. मग आता हे निफ्टी 500 काय असतं हे पण बहुतेक जणांना माहीत नाही. मग त्यासाठी तुम्हाला इंडेक्सचा अभ्यास करावा लागतो. इंडेक्सचं मेजरमेंट वगैरे सर्व, त्याचा पण खूप मोठा अभ्यास आहे. त्याचा पण खूप मोठा अभ्यास असतो. मी आता व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत एवढं. सांगायला गेलो तर हा व्हिडिओ 4 तासांचा बनेल. तर निफ्टी 500 म्हणजे टॉप 500 कंपन्या ज्या असतात, टॉप 500 कंपन्या. निफ्टी 500 इंडेक्स असतो, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या 500 कंपन्या ज्या असतात, टॉप 500 कंपन्या, त्यांचीच आपण निवड करायची. जे 500 स्टॉक असणार त्यामध्येच आपण निवड करायची एका स्टॉकची. आता किती स्टॉक असणार त्या ठिकाणी येणारच आहे ते. 500 कंपन्या म्हणजे टॉप कंपन्या ज्या असतात ना, बघा हे बघा, म्हणजे पहिल्या टॉप 100 कंपन्या ज्या असतात, या 500मध्ये पहिल्या टॉप 100 कंपन्या ज्या असतात ना, त्यांना आपण म्हणतो लार्ज कॅप. त्यानंतर 100च्या पुढच्या म्हणजे 101 पासून पुढे 101 ते 250, 101 ते 250 म्हणजे काय, या 150 कंपन्या, हे कोणत्या झाल्या, मिड कॅप. आणि 150 पासून पुढच्या ज्या 250 कंपन्या असणार आहे त्या कोणत्या असतात, स्मॉल कॅप कंपन्या असतात. या असतात स्मॉल कॅप कंपन्या. म्हणजे किती झाले, हे 250, 150 किती झाले, 400, आणि हे 100, 500, अशा 500 कंपन्यामध्ये असतात. लार्ज कॅप्स, मिड कॅप आणि स्मॉल कॅप, या टॉप 500 कंपन्या असतात. मग या 500 कंपन्यांमधूनच आपण निवड करायची असते. आणि या 500 कंपन्यांमधून मी टेक्निकलचा अभ्यास तुम्हाला सांगितला की कोणकोणत्या प्रकारचे आपण स्टॉक निवडायचे, कोणकोणत्या प्रकारचे स्टॉक आपण निवडायचे असतात ते बघायचं. नंतर मग त्या स्टॉकचं सिलेक्शन करायचं. मग तुम्ही म्हणणार की आम्ही कसं बघणार, अभ्यास करावा लागेल. त्यासाठी काय अभ्यास करावा लागेल, स्टॉकला बघावे लागेल, चार्ट बघावे लागतील, तेव्हाच सिलेक्शन होईल. कुणी म्हणेल मग शॉर्टकट पद्धत पाहिजे, स्कॅनर. हे बघा स्कॅनर खूप असतात, चार्टिंग स्कॅनर आहे, स्टॉक स्क्रीनर आहे, असे बहुतेक स्कॅनर आहे. गरज नाही मित्रांनो, तुम्ही या गोष्टी स्वतः करा. तुम्ही जर स्वतः केलं तर तुमच्यामध्ये बदल घडून येईल, तुमच्यामध्ये मोठा बदल होईल. नाहीतर तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्याचा आधार घेत जाणार. आता तुम्ही जर चार्टिंग चालू केलेले समजा, ठीक आहे, आत्तापर्यंत चालू आहे, त्याला स्कॅन केलं, स्टॉक मिळाला तुम्हाला, आणि बंद झालं, मग काय करायचं, ते चार्टिंग ते सॉफ्टवेअर आहे समजा, ते बंद झालं, मग काय करणार तुम्ही, मग कोणाकडे जाणार, म्हणजे दुसऱ्याचीच मदत घेताय ना तुम्ही. त्यापेक्षा स्वतः शिकून घ्या ना. चार्ट बघत चला,
तिथे काय प्राइजेक्शन होते, स्टॉक सपोर्टला आहे का, रेजिस्टन्सला आहे का, त्या गोष्टी तुम्ही स्वतः शिकून घ्या. त्या गोष्टी तुम्ही स्वतः शिका, स्वतःला परफेक्ट करा. ते तुमच्यासाठी फायद्याचं असेल. समजलं मग? आपण जी कंपनी निवडायची इथे कोणती निवडायची हे पहिलं तर झालं व्हॉल्यूम आणि लिक्विडिटी. दुसरं म्हणजे स्टॉक हा 500 कंपन्यांमध्ये असला पाहिजे. तुम्ही जो स्टॉक निवडणार तो निफ्टी 500मध्ये असला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी जो स्टॉक तुम्ही निवडणार त्या ठिकाणी तुम्ही 8 किंवा 10 स्टॉकची निवड करायची. जास्त स्टॉक नाही की 15-20 स्टॉक मी निवडले आणि त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायला लागलो, तर चुकीचं असतं. आता तुम्हाला वाटतं आहे की माझ्याजवळ मोठा फंड आहे, मी 15-20 स्टॉकमध्ये करू शकतो, करा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण मोठा पैसा डिप्लॉय करून फायदा नसतो. 15-20 स्टॉक आहे, एवढ्या स्टॉकमध्ये जायचंच नसतं. 8 किंवा 10 स्टॉकची निवड तुम्ही करायची असते आणि त्यामध्येच तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत चाला. ते फायद्याचं ठरेल तुमच्यासाठी. आणि प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही टार्गेट जे घ्यायचं असतं 5 किंवा 60%. आता काही जण म्हणतील तेवढंच मिळेल का? तेवढंच मिळू पण शकतं आणि त्याच्यापेक्षा जास्त पण मिळू शकतं. कसं मिळणार ते सांगतो मी तुम्हाला. समजा आजच्या दिवशी जर तुम्ही रिलायन्स स्टॉक बाय केला, रिलायन्स या कंपनीचा स्टॉक तुम्ही आजच्या दिवशी बाय केला आणि 3% प्रॉफिट तुम्हाला येत आहे आणि दुसऱ्या दिवशी स्टॉक डायरेक्ट 3%नी गॅप ओपन होतं आहे. 3%नी म्हणजे तुमचे रिटर्न किती झाले? 6%. म्हणजे तुम्हाला 6% पण रिटर्न मिळू शकतील त्या ठिकाणी. किंवा तुम्ही 5%वरती थांबले, तुम्हाला 6% रिटर्न घ्यायचे होते, मग तुम्ही काय केलं? थांबले या ठिकाणी. पण दुसऱ्या दिवशी स्टॉक 3%नी गॅपअप झालं ओपन, रिटर्न किती झाले तुमचे? 8%चे. घेणार किती होते तुम्ही? 6% घेणार होते रिटर्न, पण ते 8% बनले. म्हणजे काही वेळेला तुमचं प्रॉफिट जास्त पण असू शकतं. इथे तुम्हाला जास्त प्रॉफिट पण मिळू शकतं. कमी तर घ्यायचंच नाही आपल्याला. 5%, 7% जे तुम्ही ठरवलेलं आहे. तुम्ही ठरवलं मला 6%चं घ्यायचं, तर 6%च घ्यायचं तुम्ही. मग जास्त तुमचं बनू पण शकतं दिवसामध्ये. एखाद्या दिवशी होतं असतं ना की एखादा स्टॉक गॅप ओपन होतो काही वेळेला 4-5%नी. मग तोच जर पहिले 5%नी क्लोजिंग त्याची झालेली असेल आणि दुसऱ्या दिवशी पण तो गॅप होतो आहे 5%नी, तर तुमचे रिटर्नच 10% बनून जातात. म्हणजे प्रॉफिटमध्ये वाढ होते ना तुमच्या. पैसा तुमचा जास्तच बनतोय, पैसा तुमचा जास्तच बनतोय. उलट ते फायद्याचं आहे. ते उलट तुमचं फायद्याचं असतं. समजलं? असं टार्गेट तुम्ही या ठिकाणी ठरवून घ्यायचं असतं. या गोष्टी बघा, जेव्हा पण आपण स्विंग ट्रेडिंग करायची ना, स्टॉक बघितला पाहिजे, लिक्विड आहे का, व्हॉल्यूम आहे का त्याच्यामध्ये, तो स्टॉक निवडायचा. निफ्टी 500मधील तो स्टॉक असला पाहिजे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी 8 किंवा 10 स्टॉकची फक्त निवड करायची आणि टार्गेट 5 ते 7%चं ठरवायचं. मला किती 5% घ्यायचं, 60% तुम्ही तुमच्याप्रमाणे तयार करू शकतात. मी माझं सांगतोय, मी ज्या गोष्टी करतोय त्या तुम्हाला सांगतोय. समजलं? ETF मध्ये पण मी अशी स्ट्रॅटेजी बनवली होती की मी त्यामध्ये 3%चा प्रॉफिट घेतो. मी स्वतः करतो ते सांगतोय तुम्हाला. तुम्ही याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतात. मी असं म्हणत नाही की ही गोष्ट करा. आता मी हा एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ बनवतोय, त्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देतोय. जी मी गोष्ट करतोय तीच तुम्हाला सांगतोय. तुम्ही याच्यामध्ये मॉडिफिकेशन करू शकतात. तुम्ही म्हणताय ना की 60% कमी होतं आहे, मला 10% घ्यायचं आहे, तुम्ही 10% करू शकता तिथे. काही अडचण नाही आहे. मॉडिफिकेशन तुम्ही ते करू शकतात. पण ह्या गोष्टी बघायच्या. टेक्निकलचा पण अभ्यास पाहिजे, स्टॉकचं सिलेक्शन पण तुम्हाला व्यवस्थित करता आलं पाहिजे. तेव्हा मग त्या स्टॉकमध्ये तुम्ही स्विंग ट्रेडिंग करायची. समजलं? आता ह्या गोष्टी तर झाल्या की आपण स्टॉक सिलेक्शन या ठिकाणी कसं करायचं आणि तुम्ही स्टॉक निवडला. आता आपल्याला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार काय करायचं. जसं मी काम करतोय तुम्हाला, जसं ETF मध्ये तसंच आहे, फरक काहीच नाही. थोडंसं मॉडिफिकेशन याच्यामध्ये. आता मी जी गोष्ट करणार तीच तुम्हाला सांगणार, वेगळं काही नाही. आणि याचा खूप फायदा आहे मित्रांनो. आता कोणाला निगेटिव्ह जायचं असेल जाऊ शकता, काही अडचण नाही. बहुतेक जण निगेटिव्ह जातात. मी तर तुमच्या भल्यासाठीच सांगतोय. ज्यांना निगेटिव्ह कॉमेंट करायचे त्यांनी करायच्या, पण तुमच्या भल्यासाठी इतका मोठा पैसा बनेल ना तुमचा भविष्यामध्ये. इथे आपल्याला करायची असते याच्यामध्ये कंपाऊंडिंग. समजलं ना तुम्हाला? कंपाऊंड इंटरेस्ट सर्वांना माहीत असेल. सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला इथे पैशाला आपल्या कंपाऊंडिंग करायचं असतं. कसं करायचं ना, दुसऱ्या स्लाईडवरती मी तुम्हाला सांगणारच आहे. कंपाऊंडिंगचा फायदा जास्त आहे. जसं आपण म्युच्युअल फंडमध्ये पैसा टाकतो बघा, SIP किंवा लंप स्वरूपामध्ये, तिथे आपल्याला कंपाऊंडिंगचा फायदा मिळत असतो. आपला पैसा त्यामुळे तिथे जास्त बनतो. तशाच प्रकारे आपल्याला स्टॉकमध्ये या ठिकाणी स्विंग ट्रेडिंग करून कंपाऊंडिंग करायचं आहे. त्या कंपाऊंडिंगचा आपल्याला इथे फायदा मिळवायचा असतो. आपण त्यासाठी कशा प्रकारची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे जेणेकरून आपलं चांगलं कंपाऊंडिंग होईल आणि भविष्यामध्ये चांगला पैसा आपला बनेल. आता मी तुम्हाला एक्सेलवरती पण त्या गोष्टी दाखवणार. आता काही जण म्हणतील तेवढाच पैसा बनेल कशावरून, तुम्ही एवढा पैसा दाखवला, एवढाच कसं काय बनेल, एवढा कोणी पैसा बनवू शकतो का? हे बघा, व्हायला काही पण होऊ शकतं. स्टॉक मार्केट आहे, आपण सांगू शकत नाही. 100% गॅरंटी देऊ शकतो का? नाही. आपण आपल्या स्वतःची गॅरंटी नाही देऊ शकत. बहुतेक जण म्हणतील ना पुढच्या 15-20 वर्षांची गॅरंटी कोणी घेतली, आपण राहू का?
ती गॅरंटी आजची नाही की उद्या काय होईल, मी आत्ता व्हिडिओ बनवतोय उद्या काय होईल सांगता येतं का? नाही, ती गॅरंटी नाहीच आहे. आणि हे तर स्टॉक मार्केट आहे. तुम्हाला करावं लागेल, तो प्लॅनिंग तर करावं लागेल ना तुम्हाला, की फ्युचरमध्ये मला जास्त पैसा बनवायचा आहे, त्याचा प्लॅन मी आत्ताच केला पाहिजे. फ्युचरचं कोणी सांगू शकत नाही भविष्याचं. भविष्य काय आज आहे, आज दुपारी काय, संध्याकाळी काय होऊन जातं. समजलं ना? या गोष्टी समजून घेत चला, निगेटिव्ह जाऊ नका प्रत्येक गोष्टीकडे. समजलं? मग हे स्विंग ट्रेडिंग आपल्याला कसं करायचं आहे त्यासाठी आपण दुसऱ्या स्लाईडवरती जाऊ. मी तुम्हाला दुसऱ्या स्लाईडवरती घेऊन जातो. आता आपण इथे काय करणार आहे, 8 स्टॉकची निवड केली आपण. आता तुम्ही 8 स्टॉक निवडले. आपण काय करणार इथे 8 स्टॉक. मी 8 स्टॉकचं तुम्हाला उदाहरण देतोय. तुम्ही 10 पण करू शकतात, 15 पण करू शकतात, किती पण करू शकतात तुम्ही. 8 किंवा 10 स्टॉक्स तुम्ही इथे निवडले आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची. मग तुम्ही काय करणार, समजा तुमच्याजवळ 1 लाख रुपयांचा फंड आहे. आता मी कमी घेतोय. बहुतेक जण म्हणतात ना की माझा कमी फंड आहे, कमीसाठी सांगा. त्याच्यासाठी तर मोठा फंड लागतो. मित्रांनो, पैशानेच पैसा बनतो. तुम्हाला कोणी भले यूट्यूबवरती सांगत असेल ना की मी 5 रुपयाचा पार्लेजी खाल्ला, 5 रुपयाचा पार्ले खाल्ला आणि मी 1 करोड रुपये बनवले, त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. असं होत नाही आणि करण्याचा प्रयत्न पण करू नका. तुम्ही तुमच्याजवळ असलेला थोडा थोडा पैसा आहे ना, तुम्ही घालून द्याल. जसं ऑप्शनमध्ये येत असतात ना काही जण, 2,000 रुपये घेऊन एक्सपायरीच्या दिवशी येतात आणि ते झिरो करून जातात. असं करून करून ती 2,000 रुपये किंमतीने तुमची काही लाखोंमध्ये पोहोचते. मोठा लॉस होत असतो तुम्हाला. हे ऐकू नका. सत्य काय ते बघत चला. सत्य काय ते बघत चला. अशा गोष्टींवरती विश्वास ठेवू नका. मी जे शिकवतो माझ्यावरती विश्वास ठेवू नका. तुम्ही त्या प्रॅक्टिकलमध्ये करून बघा, मग विश्वास ठेवा त्या गोष्टींवरती. प्रॅक्टिकली त्या गोष्टी आपण करून बघितल्या पाहिजे. मग आपल्याला वाटेल की हां, इथे पैसा बनतोय. असा पार्ले खायचा आणि करोडपती बनायचं हे यूट्यूबवरती बघून इथे करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये. नाहीतर लवकरच तुमच्याजवळ असलेली पुंजी आहे, जो पैसा आहे, तो निघून जायला वेळ लागणार नाही. समजा आजचा दिवस होता, तुम्ही एक स्टॉक निवडला आणि तुमच्याजवळ होता फंड 1 लाख रुपये. आता इथे फंड आहे. फंड मॅटर करतो पहिले की तुमच्याजवळ फंड किती. आता हे जे उदाहरण आहे 1 लाखांचं आहे. मी जे एक्सेलमध्ये तयार केलं आहे तिथे 4 लाखांचं पण केलेलं आहे आणि 1 लाखांचं पण केलेलं आहे. समजलं ना? आता तुम्ही फंड निवडला तुम्ही 1 लाखांचा. तुमच्याकडे फंड होता 1 लाख रुपये. मग आता हे 1 लाख जे आहे एकाच वेळेला डिप्लॉय करायचे का आपल्याला? नाही. आणि एका स्टॉकमध्ये पण नाही करायचे ते. मी प्रत्येक वेळेला लाईव्हवरती सांगतो, एखादा व्हिडिओ बनवत असतो त्यामध्ये पण सांगतो की आपण एकाच वेळेला आपला फंड डिप्लॉय करायचा नसतो. एकाच वेळेला आपण मोठा फंड या ठिकाणी डिप्लॉय करायचं नसतं कधीच. मग आपण त्याला काही तुकड्यांमध्ये करणार. जसं तुम्ही आता 8 स्टॉक या ठिकाणी निवडले. इथे तुम्ही निवडले 8 स्टॉक. मग तुम्ही काय करणार, एका स्टॉकमध्ये 10,000 रुपये. आता ही कमी रक्कम आहे त्यामुळे कमी दाखवतो मी तुम्हाला. एक्सेलवरती गेल्यानंतर तिथे दाखवेल जास्त रक्कमसाठी. समजलं? 8 स्टॉकची तुम्ही निवड केली. तुमच्याजवळ आहे 1 लाख रुपये. प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही काय केलं, 10-10 लाख रुपये डिप्लॉय केले. समजा ए नावाचा स्टॉक होता, बी नावाचा स्टॉक, सी नावाचा, डी, ई, एफ, जी, एच. हे किती झाले? 8 स्टॉक झाले. 2, 4, 6, 8. हे 8 स्टॉक झाले. तुमची अमाऊंट किती डिप्लॉय झाली बरं या ठिकाणी? 80,000 रुपये. 80,000 रुपयांची अमाऊंट तुमची इथे डिप्लॉय होणार आहे. मग 20,000 रुपये तुमचे बॅलन्स असतात. आता ते एकाच दिवसाला करायचे नाही. हे जे स्टॉक आपण निवडले आपल्याला एकाच दिवसाला त्यांच्यामध्ये बाईंग करायची नाही. प्रत्येक दिवसाला तुम्ही एक स्टॉक शोधत चालायचा. एकाच दिवसाला आपल्याला स्टॉक इथे बाय करायचं नाही. प्रत्येक दिवसाला, म्हणजे आजचा दिवस आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीला ए नावाचा स्टॉक तुम्ही बाय केला. 27 जानेवारीला बी नावाचा स्टॉक तुम्ही बाय केला. 28 जानेवारीला तुम्ही सी नावाचा स्टॉक बाय केला. असं प्रत्येक दिवसाला एक एक स्टॉक बाय करायचा. एकाच दिवसाला अमाऊंट डिप्लॉय करायची नाही. समजतंय ना सर्वांना? एका दिवसाला तुम्ही अमाऊंट डिप्लॉय या ठिकाणी करायची नसते. तुमचे बॅलन्स होते 20,000 रुपये. 20,000 रुपये तुमचे बॅलन्स राहिले. याचं काय करणार तुम्ही? तुमच्या डिमॅटमध्ये ठेवणार का? नाही. याला तुम्ही काय करणार, लिक्विड बीजमध्ये गुंतवणार. कशामध्ये? लिक्विड बीज. तुम्ही याचे लिक्विड बीज बाय करून ठेवणार किंवा LT गिल्ट बीज. 20,000 रुपयांची रक्कम जी असते ना तुमची, तुम्ही काय करायचं, लिक्विड बीजमध्ये पार्क करायची. लिक्विड बीज बाय करून ठेवायचे तुम्ही तुमच्या डिमॅटमध्ये. तुमच्या डिमॅटमध्ये तुम्ही लिक्विड बीज बाय करून ठेवायचे 20,000चे. किंवा LT गिल्ट बीज असतात बघा, LT गिल्ट बीज. आता हे दोन्ही काय असतात? ETF आहे. आता ETF आहे हे तुमच्यासाठी सेफ का? त्याचं एक कारण आहे. तुम्ही जर तुमच्या डिमॅटमध्ये ठेवले तर माणूस आहे शेवटी बघा, चुका करून बसतो. काय की तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करणार याच्यामधून. करू शकतात की नाही. एखाद्याला वाटलं ना, नाही इथे ट्रेड बनतोय बरं का, ऑप्शन ट्रेडिंग केलंच पाहिजे आपण. ती व्यक्ती काय करणार, हा 20,000 रुपयांचा फंड जो असतो ना ताबडतोब त्याच्यामध्ये डिप्लॉय करून टाकेल आणि लॉस करून घेईल तिथे. त्यामुळे याला आपण पार्क करायचं असतं. LT गिल्ट बीज किंवा लिक्विड बीज. इथे सेफ कसा आहे तुमचा पैसा? तुमचा पैसा गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये लागत असतो. आता एक गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे काय हे कोणाला माहीत नसेल
तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जायचे आणि तिथे बघायचं, मग तुम्हाला समजेल की गव्हर्नमेंट सिक्युरिटी काय असतं. ETF द्वारे तुमचा पैसा त्या ठिकाणी लागत असतो. एक फिक्स रिटर्न त्या ठिकाणी असतात. तुमचा पैसा झिरो पण होणार नाही, मार्केट खाली येऊ द्या काही होणार नाही, त्याला फिक्स रिटर्न तुम्हाला मिळतच असतात. त्याला पार्क करायचं आहे. ही 20,000 रुपयांची रक्कम जी असते ना, त्याला तुम्ही लिक्विड बीज किंवा गिल्ट बीज नावाचे जे असतात ETF, त्यांच्यामध्ये तुम्ही पार्क करायचा असतो 20,000. तुमच्याकडे 80,000 रुपये शिल्लक राहिले, बरोबर आहे. हा तुमचा 1,00,000चा फंड होता. मग पहिला दिवस आहे समजा, आजचा दिवस होता. तुम्ही काय केलं, 10,000 रुपयांची रक्कम ए नावाच्या स्टॉकमध्ये गुंतवली. हा पहिला दिवस, हा 26 जानेवारी समजा. या दिवशी तुम्ही काय केलं, 10,000 रुपयांची रक्कम या स्टॉकमध्ये गुंतवली आणि याच्यामध्ये तुम्ही टार्गेट ठेवलं की मला याच्यामध्ये 6% टार्गेट घ्यायचं. 6% टार्गेट जेव्हा मला मिळेल, मी काय करेल, याला बुक करून टाकेल. तसंच काय केलं तुम्ही, 27 जानेवारी रोजी बी नावाचा स्टॉक बाय केला. त्याच्यामध्ये पण तुम्ही 10,000 रुपयांची गुंतवणूक केली. पुन्हा नेक्स्ट तारखेला सी नावाचा स्टॉक बाय केला. म्हणजे तुम्ही ॲनालिसिस करताय आणि स्टॉकला बाय करत जाताय. प्रत्येक ठिकाणी अमाऊंट किती गुंतवताय तुम्ही, 10,000 रुपयांची. हे 8 दिवस, बरोबर आहे. एका दिवसाला 2 स्टॉक नाही करायचे बाय, एका दिवसाला एकच करायचा. प्रत्येक दिवसाला एक स्टॉक शोधून ठेवायचा की मी याला बाय करू शकतो स्विंग ट्रेडिंगसाठी. बरं, हे स्टॉक सिलेक्शन झालं, फंड तुमचा डिप्लॉय झाला. समजा या स्टॉकमधून कोणताही स्टॉक, आता काही सिरियल नंबर नसणार इथे, ठीक आहे, कोणताही स्टॉक असू द्या तो. समजा डी नावाचा स्टॉक होता, ई नावाचा कोणताही स्टॉक असू द्या, ज्या स्टॉकमध्ये तुम्हाला 6%चं प्रॉफिट मिळेल, तुम्ही त्या प्रॉफिटला काय करणार, बुक करणार. मग समजा इथे डी नावाचा स्टॉक होता, मी सुरुवातीपासून उदाहरण देतो तुम्हाला की ए नावाचा स्टॉक होता, त्यामध्ये तुम्हाला 6%चं प्रॉफिट मिळालं. मग 10,000वरती 6% म्हटल्यावरती किती झाले, 600 रुपये झाले. म्हणजे प्रॉफिट सहित तुमची रक्कम किती तयार होत असते, 10,600 रुपये प्रॉफिट. हे 600 रुपये तुमचं काय असणार आहे प्रॉफिट, पण तुमची एकूण रक्कम किती तयार झाली, 10,600 रुपये. मग ही 10,600 रुपयाची रक्कम तुमची तयार जी झालेली असते, हिला काय करायचं असतं, तुम्ही पुन्हा दुसऱ्या स्टॉकमध्ये गुंतवायचं असतं. तुम्ही ॲनालिसिस स्टॉकचं करत जाणार, त्या स्टॉकमध्ये तुम्ही गुंतवणूक करत जाणार. आता 500 स्टॉक असतात, मिळणारच असं तर होणार नाही की मिळणार नाही, स्टॉक मिळत जाणार तुम्हाला. मग त्या स्टॉकमध्ये तुमची गुंतवणूक या ठिकाणी झाली पाहिजे. म्हणजे काय, आता तुमची मुद्दल वाढते. समजतंय ना तुम्हाला. पहिली जी गुंतवणूक केली तुम्ही 10,000 रुपयांची केलेली होती, पण आता तुम्ही जी गुंतवणूक करणार ती 10,600 रुपयांची करणार. मग 10,600वरती 6% म्हणजे काय, तुमचं प्रॉफिट जास्त बनत जातं. इथं काय, हे प्रॉफिट तुमचं जास्त बनत जाणार. इथे काय होते, तुमची कंपाऊंडिंग. मग असं प्रत्येक स्टॉकमध्ये तुम्ही करत जाणार. समजा 3-4 दिवसानंतरच, आता तिथे वेळ पण लागू शकतो, काही वेळ 1 महिना पण जाऊ शकतो तुमचा 6%साठी. काही वेळेला ते प्रॉफिट तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये एकाच दिवसात मिळू शकतं. पण तुमचं टार्गेट किती ठरलं, 6%चं. 6% मिळाले की बुक करायचं. एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला 10% मिळू शकतात. कसं, 4%नी आज प्लसमध्ये दिसतं आहे, दुसऱ्या दिवशी स्टॉक 6%नी गॅपअप झालो ओपन. टोटल रिटर्न किती बनले तुमचे, 10%चे. मग 10%चे रिटर्न बनले म्हणजे काय, पुन्हा तुमचा पैसा दुसऱ्या स्टॉकमध्ये जास्त लागणार. जसं डी नावाचा स्टॉक आहे बघा, याचं घेऊ आपण उदाहरण की याच्यामध्ये रक्कम लावली तुम्ही 10,000 रुपयांची. तुम्ही या ठिकाणी रक्कम लावली 10,000 रुपयांची आणि तुम्हाला मिळाले रिटर्न 10%चे. म्हणजे तुमची रक्कम किती झाली, 1,000 रुपयांचं प्रॉफिट. ही रक्कम झाली तुमची 11,000 रुपयांची. मग आता जो तुम्ही दुसरा स्टॉक बाय करणार, याचा स्टॉक बाय करायचा आहे आपल्याला. पुन्हा काय करायचं आहे, स्टॉकमध्ये गुंतवणूक पुन्हा करायची आपल्याला, पुन्हा करायची. मी तर तुम्हाला 6% रिटर्न बनले की प्रॉफिट करायचं त्यानुसार सांगतोय की प्रत्येक स्टॉकमध्ये तुमची 10,600 अशी रक्कम तयार झाली. 10,600 एखाद्या स्टॉकमध्ये जास्त पण होऊ शकते ती. हे प्रॉफिट सहित 10,600 रुपये तयार झाले. आता काही जण म्हणतील 600 रुपये तर खूप कमी दिसत आहे, मग करा ऑप्शन ट्रेडिंग. काही जण म्हणणार की 15 दिवस थांबतोय आणि फक्त 600 रुपये प्रॉफिट मिळतं आहे, ऑप्शन ट्रेडिंग करा. ज्यांना पटत नाही आहे, फक्त निगेटिव्ह कॉमेंट नका करू. तुम्हाला आवडत नाही ही गोष्ट ना, सरळ व्हिडिओ बघणं बंद करून टाकायचं. ऑप्शन ट्रेडिंगकडे जा, करा ऑप्शन ट्रेडिंग, काही म्हणणं नाही माझं. पण निगेटिव्ह कॉमेंट नका करू. फक्त तुम्ही बँकेमध्ये पैसा ठेवतात, वर्षाला तुम्ही 600 रुपये घेतात. 10,000 रुपयाची जर FD केली, वर्षाला घेता येईल. हे 15 दिवसात तुमचे बनत आहे. मग तुमचे वर्षभरामध्ये किती स्विंग मिळणार आहे असे तुम्हाला, बहुतेक स्टॉकमध्ये स्विंग मिळतील असे पण. समजतंय, या गोष्टी समजून घ्या. मला काय सांगायचं नाही ते समजून घ्या तुम्ही. मग एखाद्या स्टॉकमध्ये तुमचं जास्त पण प्रॉफिट बनू शकतं, रिटर्न जास्त पण बनू शकतात. मग असं प्रॉफिट तुमचं बनत जाणार, प्रत्येक स्टॉकमध्ये प्रत्येक वेळेला बुक होत जाणार. पण असं नाही करायचं की ही जी रक्कम मिळालेली दुसऱ्या स्टॉकमध्ये नाही, हे सिरियल नंबर वाईज चालत जायचं याच्यामध्ये की हे 10,600 तयार झाले तुमचे, तर या 10,600चे पुन्हा तुम्ही दुसरे स्टॉक बाय करायचे. इथे काय तुम्ही XYZ नावाचा याचा स्टॉक बाय करून ठेवाल 10,600 रुपयांचा. पुन्हा ही जी अमाऊंट तयार होणार आहे तुमची, पुन्हा तुम्ही
ABCD नावाचा स्टॉक बाय करून ठेवणार इथे असं. म्हणजे ही तुमची कंपाऊंडिंग होत जाते. याला आपण काय म्हणत असतो? कंपाऊंडिंग. याला आपण कंपाऊंडिंग असं म्हणत असतो. 600 रुपये. मग तुमची रक्कम किती झाली? 10,600 रुपये झाली. समजलं. दुसऱ्या वेळेस समजा याच्यावरती तुम्हाला 800 रुपयांचं प्रॉफिट झालं, मग तुमची रक्कम पुन्हा वाढत जाते. पुन्हा ती वाढलेली रक्कम पुन्हा गुंतवायची. या असं कंपाऊंडिंग होत असतं इथे. मग या कंपाऊंडिंगचा तुम्हाला फायदा मिळत जातो आणि तुमचा पैसा खूप मोठा होत असतो. आता हे ज्याला समजेल त्याला आहे. ज्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला त्याला समजेल की ही जर कंपाऊंडिंग तुम्ही करत गेले, स्विंग ट्रेडिंग करत गेले, काही वेळेला थांबावं लागू शकतं, काही वेळेला एका दिवसामध्ये प्रॉफिट बनू शकतं, काही वेळेला 1 महिना पण जाऊ शकतो तुमचा. एका स्टॉकमध्ये 1 महिना पण जाऊ शकतो की नाही दिले रिटर्न त्याने 6%. तुम्ही चुकले, ॲनालिसिस करण्यासाठी चुकले तुम्ही स्टॉकला, तो खाली गेला, असं पण होऊ शकतं ना. निगेटिव्ह गेला तर त्याच्यामध्ये पण आहे आपल्याला काय करायचं. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ते पण सांगणारच आहे मी तुम्हाला. हे प्रॉफिटचं झालं की 6% प्रॉफिट घ्यायचं, ते मिळालं बुक करून टाकायचं, पुन्हा दुसरा स्टॉक, हे पूर्ण रक्कम मग त्या ठिकाणी लावायची. नाहीतर काही जण काय म्हणणार की आता हे 10,000 रुपये मला मिळाले, 600 रुपयांचं प्रॉफिट झालेलं आहे, या 600 रुपयांचं करायचं काय? संध्याकाळी हॉटेलमध्ये जायचं आणि पार्टी करायची का 600 रुपयांची? ही पार्टी नाही करायची. या 600 रुपयांची पार्टी नसते करायची. तिला काय करायचं? रिइन्व्हेस्ट करायचं. आपली जी मुद्दल आणि हे प्रॉफिट, म्हणजे पूर्ण रक्कम तुमची 10,600 रुपये तयार झालेली असते, ती पुन्हा मार्केटमध्ये गुंतवायची, पुन्हा मार्केटमध्ये लावायची, एखादा स्टॉक त्या ठिकाणी पुन्हा बाय करून टाकायचा. 600 रुपये हॉटेलमध्ये नाही जायचं किंवा गाडीमध्ये पेट्रोल नाही टाकायचं फिरण्यासाठी, त्या गोष्टी नाही करायच्या. पैसा काढायचा नाही, तो तसाच ठेवायचा तिथे आणि त्याला वाढवायचं आहे. पैशानेच पैसा वाढतो स्टॉक मार्केटमध्ये. मग तो कसा वाढवायचा? त्यासाठी हे नॉलेज येते की इथे पैशाने पैसा वाढत असतो. समजलं. प्रत्येक वेळेला अशी गोष्ट करायची तुम्ही. 8च्या ऐवजी तुम्ही 10 स्टॉक पण निवडू शकतात किंवा 15 स्टॉक तुम्ही मॉडिफिकेशन याच्यामध्ये करू शकतात. मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे तर झालं प्रॉफिटच्या बाबतीमध्ये की 6% आपण प्रॉफिट बुक केलं. तुम्ही 7%, 8% जे डिसाईड करायचे करू शकतात, मॉडिफिकेशन करा त्याच्यामध्ये. समजा स्टॉक जर खाली आला तर मग काय करायचं? खाली पण येऊ शकतो ना, तुम्ही चुकू पण शकतात. हा जो A नावाचा स्टॉक होता तो 5-6% खाली येऊ शकतो, 10% येऊ शकतो, खाली येऊ शकतो. मग काय करायचं आहे? आपला जो बॅलन्स पैसा होता, जो आपण पार्क केला होता 20,000 रुपये, 20,000 रुपये जो पार्क केलेला होता, त्यामधीलच काही रक्कम जी असते ती काय करायची? आपण SIP स्वरूपामध्ये या ठिकाणी गुंतवायची. पण ते केव्हा? SIP स्वरूपामध्ये ती रक्कम आपण या स्टॉकमध्ये गुंतवायची एकदाच फक्त. मग त्यासाठी करेक्शन होऊ द्यायचं. जोपर्यंत स्टॉक 15% ते 20% मायनसमध्ये येत नसतो तोपर्यंत त्याच्यामध्ये SIP करायची नाही, म्हणजे त्याला टॉपअप करायचं नाही, ॲव्हरेज करायचं नाही त्याच्यामध्ये. हे टॉपअप केव्हा करायचं? जेव्हा A नावाचा स्टॉक, B नावाचा, हे जे स्टॉक असणार आहे, हे जेव्हा 15 ते 20% तुटत नाही तोपर्यंत यांच्यामध्ये ॲव्हरेज करायचं नाही. हे जेव्हा तुटतील 15 ते 20%, तेव्हा मग याच्यामध्ये तुम्ही काय करायचं? टॉपअप करायचं. ते पण टॉपअप किती करायचं? ही जी अमाऊंट दिसते ना 20,000 रुपयांची, याच्यातील 10%, म्हणजे टॉपअप किती करणार तुम्ही? 2,000 रुपयांची रक्कम याच्यामध्ये टॉपअप करणार. ही जी अमाऊंट बॅलन्स असते ना, याच्यामधील 10% रक्कम जी असते ना, तुम्ही याच्यामध्ये टॉपअप करायची. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये 2,000 रुपये तुम्ही इथे टॉपअप करू शकतात. काय होईल? तिथं कॉस्ट ॲव्हरेज होईल तुमचं. आणि चांगल्या कंपन्या त्या रिव्हर्सल देत असतात. असं नाही की त्या कंटिन्युअसली खाली जाणारे, येणार वरती. 2 महिन्याने आले, 3 महिन्याने, 4 महिन्याने, 5 महिन्यानंतर येणारच आहे. पण प्रत्येक कंपनी नाही जाणार इथे खाली. तुमचं सिलेक्शन जर व्यवस्थित असेल स्टॉकचं, तर प्रत्येक कंपनी नाही जाणार खाली इथे. जर तुम्ही एखादा असे स्टॉक निवडले दुसरेच वेगळेच पेनी स्टॉक आणि त्यांच्यामध्ये जर ही गोष्ट करायला लागले तुम्ही, तर मग तुम्ही चुकीचं करता येते. आता प्रत्येकजण अशा गोष्टींसाठी पेनी स्टॉक निवडतील, 5 रुपयांचे, 10 रुपयांचे. फायदा नाही मित्रांनो तिथं. भले एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट दिसेल, पण बाकीचे स्टॉक तुमचं पूर्ण घेऊन जाणार, ते पूर्ण पैसा मायनस दिसेल तुमचा. त्यासाठी चांगले स्टॉक आपण इथे निवडतोय, पेनी स्टॉकमध्ये नाही करायचं आहे. नाहीतर काही जण काय करणार? पेनी स्टॉक निवडणार, ते चुकीचं ठरेल तुमचं. कंपनीचं सिलेक्शन, त्यासाठी स्टॉक सिलेक्शन खूप महत्त्वाचं आहे. हे स्टॉकचं सिलेक्शन तुमचं जर व्यवस्थित जर झालं तर माझ्या मते तुम्हाला इथे ॲव्हरेज करायची गरज पडणार नाही. 1-2 स्टॉक असू शकतो की त्याच्यामध्ये ॲव्हरेज करायची गरज पडणार आहे, तुम्हाला पडू शकते. मग त्यासाठी हा फंड आपला पार्क केलेला असतो आपण कशामध्ये? लिक्विड बीज किंवा LT गिल्ड बीजमध्ये. समजलं? हे केव्हा? जेव्हा 15 ते 20% करेक्शन एका स्टॉकमध्ये होईल तेव्हाच करायचं, तोपर्यंत करायचं नाही आहे. मग त्या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुक झाल्यावरती त्या स्टॉकला पुन्हा बाय नाही करायचं आहे, दुसरा स्टॉक पकडायचा आहे तुम्हाला. ॲनालिसिस पुन्हा दुसऱ्या स्टॉकमध्ये करायचं आहे, शोधायचा आणि त्याच्यामध्ये बाईंग करायची. मग
असं जर नाही, काही जण काय म्हणतील की मी आज काही जण असे पण म्हणतील की मी आज स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग केलं आणि उद्या तो 2% खाली आला, मी त्याला बाय करायचं नाही. दुसरा स्टॉक निवडायचा तुम्ही, त्याला बाय करायचं, त्याला होल्ड करायचं, त्याच्यामध्ये प्रॉफिटची वाट बघायची 5 ते 7%ची, त्याला होल्ड करायचं. त्याच्यात आलं पुन्हा बुक करायचं, पुन्हा प्रॉफिट, त्यानंतर तुमची अमाऊंट जी असते पहिली जोडायची, स्टॉक बाय करून टाकायचे अशा पद्धतीने. आणि इथे आपल्याला कंपाऊंडिंगचा जबरदस्त फायदा असतो. कंपाऊंडिंगचा एकदम चांगला फायदा मिळतो आणि येणाऱ्या 10-15 वर्षांमध्ये आपला पैसा पण जास्त बनतो. आता बहुतेक जण निगेटिव्ह करतीलच कॉमेंट याच्यामध्ये की 10-15 वर्ष कोणी बघितले पुढचे, बघावे लागतील तरच पैसा बनेल, नाहीतर करा सट्टेबाजी. मला काय करायचं आहे, मी चांगलं एज्युकेशन देतो आहे, ते घ्यायचं असेल तर घ्या, नाहीतर नका घेऊ. ठीक आहे. आणि हेच मी तुम्हाला एक्सेलच्या स्वरूपात दाखवणार आहे, एक्सेलवरती घेऊन जातो. आता एक 4 लाख रुपयांची अमाऊंट आहे, त्यावरती पण मी दाखवलं, आणि एक 1 लाख रुपयांची अमाऊंट. आता इथे आपला पूर्ण पैसा लागत नाही आहे, आपण काही पार्क करतो आहे पैसा, इथे आपण काही पैसा पार्क करतो आहे टॉपअपसाठी. तर मी तुम्हाला एक्सेलवरती घेऊन जातो. आता आपण आलेलो आहे एक्सेलवरती, आणि हे जे उदाहरण देतो मी तुम्हाला, हे 1 लाखांचं देतं आहे की ते आपला फंड जो डिप्लॉय होणार आहे 80,000चा, 20,000चा फंड आपला लिक्विड यूजमध्ये पार्क होणार. मग मी काय केलं, ABCD नावाचे जे स्टॉक होते तुम्हाला दिसत असतील बघा, इथे CDEFG असेच नावं दिलेले आहे. इथे 10,000 रुपयांची काय गुंतवणूक केली, स्टॉक बाय केलं. माझा टोटल फंड डिप्लॉय झाला 80,000 रुपये, पार्क 20,000 रुपये शिल्लक असणार आहे. बरं, त्यानंतर मग मी प्रॉफिट बुकिंग केव्हा करणार आहे, मला जेव्हा 6% प्रॉफिट मिळेल तेव्हा. आता मी इथे फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे, ॲक्सेलमध्ये कॅल्क्युलेट करून देतं की मला एखाद्या स्टॉकमध्ये 6% प्रॉफिट घ्यायचं आणि प्रॉफिट बुक करून टाकायचं. मग मी केलं, माझं प्रॉफिट किती होणार आहे ते तुम्हाला समजेलच. हे बघा, 10,600 रुपये प्रॉफिट होणार आहे. मग मी काय करणार, या 10,600चे स्टॉक बाय करणार. इथे मी स्टॉक बाय करून टाकणार वेगळ्या नावाचा. दुसरं एक्सेल आहे अजून एक, ते दाखवेल मी तुम्हाला, तिथं समजेल तुम्हाला व्यवस्थित. प्रत्येक स्टॉकमध्ये असं प्रॉफिट बुकिंग झालं, माझे 10,600 रुपये तयार होत जातील, 10,600 रुपये. आणि मला टोटलची माझी गुंतवणूक किती होती, 80,000 रुपयांची. आता किती झाली ती, 84,800 रुपये. ही वाढत राहणार खाली, हा जो आकडा दिसतोय ना तुम्हाला तो वाढत राहणार. जसजसं माझं प्रॉफिट बुकिंग होत जाणार तसतसं तो आकडा वाढत जाणार, बरोबर आहे. मग आता 10,600चे पुन्हा स्टॉक बाय केले, त्याच्यावरती जेव्हा 6% रिटर्न मिळतील मला, पुन्हा ती अमाऊंट किती तयार होते, 11,236 रुपये. पुन्हा त्या अमाऊंटला गुंतवलं मी, त्याच किमतीचे तेवढे स्टॉक बाय केले. आता काही वेळेला तो आकडा कमी जास्त होईल. काही जण म्हणणार की 11,236 रुपये, मग याचे तर राऊंड फिगरमध्ये स्टॉक येणार नाही याच किमतीला. नाही, काही वेळेला असं होऊ शकतं तुमचे 11,300चे बाय करावे लागतील तुम्हाला, काही वेळेला असं होऊ शकतं 11,200चे बाय करावे लागतील, असं पण होऊ शकतं. एक्झॅक्टली त्याच किमतीला स्टॉक बाय होतील असं नाही ना, की राऊंड फिगरमध्ये असतात थोडं, काय सगळे नसतात. एखादा स्टॉक 235 आहे, एखादा 200 रुपये असा असतो स्टॉक, किंमत कमी जास्त होऊ शकते. पण आपल्याला इथे समजून सांगायचं की अशा प्रकारे पैसा बनतो, तिथे जास्त पण असू शकतो तुमचा पैसा. मग समजलं ना. तर मग इथे बघा, हे तुमचं कंपाऊंडिंग होत जातं. इथं ही जी 11,910 रुपये किंमत आहे, पुन्हा त्याच्यात 6% केलं की 12,624, पुन्हा 6%, 13,300, असा पैसा तुमचा वाढत जातो आहे. कंपाऊंडिंग, चक्रवर्ती व्याज म्हणतो ना आपण, तशा प्रकारचं होतं इथं तुमचं. मुद्दल, आलेलं प्रॉफिट, त्याच्यावरती तुम्हाला प्रॉफिट मिळतं आहे. हा तुमचा फायदा होत जातो आहे, हा तुमचा फायदा होतो इथे, प्रॉफिट तुमचं जास्त बनत जातं आहे. मग इथे वर्षभरामध्ये एखाद्या स्टॉकमध्ये तुम्हाला 3 स्विंग मिळू शकतात, किंवा 4 पण मिळू शकतात, किंवा 2 पण मिळू शकतात. असं पण होऊ शकतं ना की प्रत्येक वेळेला तुम्हाला मिळेलच असं नाही, वर्षभरातून 2 मिळाले, 3 मिळाले, काही वेळेला 5-5 पण स्विंग तुमचे होऊ शकतात 6-6%चे. म्हणजे वर्षभरात तुमचे 30% रिटर्न पण बनू शकतात एका स्टॉकमध्ये, बनू शकतील, किंवा 2 पण बनू शकतील, सांगता येत नाही त्याचं, हे निश्चित आहे की बनणार. मग हीच गोष्ट जर तुम्ही 100 वेळेला करत गेले, एका स्टॉकमध्ये 100 वेळा. आता हे इथे सिरियल नंबर टाकलेले बघा, हे दिसेल तुम्हाला, हे सिरियल नंबर पण इथे. एका स्टॉकमध्ये 100 वेळेला ही गोष्ट जर तुम्ही केली तर तुमचं प्रॉफिट किती बनतं. पहिली तुमची मुद्दल होती 10,000 रुपयांची, जेव्हा तुम्ही 100 वेळेला असं याच्यामध्ये करतात, अमाऊंट किती तयार होते. आता जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये असं 100 वेळेला कराल, ही कंपाऊंडिंग होते, लक्षात घ्या. आता हे काय मी माझ्या मनाने किमती टाकल्या नाही, एक्सेलमध्ये फॉर्म्युलाचा वापर केला, त्या फॉर्म्युल्यानुसार हे कॅल्क्युलेट करून देतं तुम्हाला. तुम्ही स्वतः पण करू शकतात कॅल्क्युलेशन, फॉर्म्युला वापरा, टाका किंमत त्याच्यामध्ये. आता हीच 10,000 रुपयांची रक्कम जी होती ना, जेव्हा 100 वेळेला तुम्ही, तर तिथे अमाऊंट तुमची तयार होत असते 32 लाख रुपये. किती, 32 लाख रुपये. आता 32,963 रुपये 100 वेळेला. पण किती, 100 वेळेला तुमचा पैसा वाढत जातो इथे बघा. प्रत्येक वेळेला दाखवतो मी तुम्हाला, हे बघा, सुरुवातीपासून दाखवतो कसं वाढत जातो आहे. हे बघा, इथे आला 16,894, पुन्हा झाला 17,908, इथे झाला 20,121, खाली आले 32,000 झाला. इथे कंपाऊंडिंग होत जातं आहे तुमचं. इथे बघा 97,000 आहे, 1,37,000 आहे, 1,45,000,
इथे बघा 1,95,000 हे कंपाऊंडिंग होत जातं आहे. तुमचा पैसा आणि त्याच्यावर आलेलं प्रॉफिट हे दोन्ही पण पुन्हा काय रिइन्व्हेस्ट होतं आहे मार्केटमध्ये. ही खूप मोठी जादू आहे मित्रांनो रिइन्व्हेस्टिंगची. तुम्ही जो पैसा खर्चतात ना त्याला जर तुम्ही रिइन्व्हेस्ट केलं ना खूप फायदा आहे त्याचा. बहुतेक जण काय करतात की मी 10,000 रुपये गुंतवले किंवा किंवा 1,00,000 रुपये गुंतवले आणि मला जर 10% प्रॉफिट जर झालं 10,000 रुपये मी काय करतो माहिती आहे का एन्जॉय करतो त्याचा. बाहेर खर्च करतो, खाण्यापिण्यात घालवतो, बाहेर फिरतो. पण तेच जर तुम्ही रिइन्व्हेस्ट केले पहिले जे 1,00,000 केले होते तुम्ही जर 1,10,000 रुपयांची गुंतवणूक केली ना पुन्हा पैसा तुमचा वाढणार आहे तिथं. ही रिइन्व्हेस्टिंगची खूप मोठी जादू असते. मग तुम्हीच बघा पहिले तुम्ही तर 10,000 रुपये गुंतवले होते मग 10,000चे 32,00,000 रुपये कसे झाले आणि होतात काय होतात. एक कॅल्क्युलेशन आहे तुमच्यासमोर. मी काय माझ्या मनाने सांगत नाही आहे की ते फॉर्म्युलाचा वापर केलेला आहे. कंपाऊंडिंग कसं तयार होत असतं कंपाऊंडिंग कसं होत असतं ते सांगितलेलं आहे. मग काही जण म्हणणार हे होण्यासाठी तर पुढचे 30 वर्ष पण जाऊ शकतात 30 वर्ष. मग कोण जगेल एखाद्याचं वय 40 वर्ष आहे तो 70पर्यंत जगू शकणार नाही. मी तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन करून दाखवतो मित्रांनो. हे फक्त कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही नाही गेले 100पर्यंत तुम्ही गेले 40पर्यंतच की तुम्ही फक्त इथे स्विंग कॅच करू शकले 40च. मग एका स्टॉकमध्ये तुमचा पैसा किती होतो आहे 97,000 होतो आहे. 97,000 तुमचा पैसा होतो आहे एका स्टॉकमध्ये तुमचा 97,000 होतो आहे. मग पूर्ण जर आले तुम्ही हे बघा तर तुमची रक्कम किती होते 80,000 रुपये गुंतवलेली होती टोटल. इथे किती झाली 7,76,000 रुपये झाली तुमची. किती 7,76,000 रुपये पोहोचले इथपर्यंत. 80,000 कुठे राहिले 7,76,000 कुठे राहिले. पैसा वाढला की नाही सांगा तुम्ही. तीच गोष्ट तुम्ही 50 वेळेला करून चुकले एका स्टॉकमध्ये. तिथे किती झालं तुमचा 13,00,000 रुपये तयार होतील. 13,90,000 रुपये म्हणजे 14 लाखांच्या आसपास तुमचा पैसा तयार होईल. इथे बघा तुम्ही नाही पोहोचू शकत. हे मी कॅल्क्युलेशन मी 200 करून दाखवले असतं तुम्हाला. इथं 200पर्यंत घेऊन गेलो असता आकडा. जेवढे होतील त्यामध्येच तुमचे रिटर्न तुम्हाला जास्त दिसतील. काही जण म्हणतील मी 30पर्यंतच जाऊन पोहोचलो. करा 30पर्यंत गेले तुम्ही. इथे बघा तरी पैसा तुमचा किती पैसा झाला तुमचा तयार 4,33,000. गुंतवणूक किती फक्त 80,000ची गुंतवणूक आहे तुमची आणि त्यावरती एवढे रिटर्न तुमचे बनताय ते कमी आहे का मला सांगा. 80,000 कुठे 10,000 रुपये फक्त एका स्टॉकमध्ये गुंतवत होते. हे रिटर्न तुमचे बनताय भविष्यामध्ये आणि बनतात. हे खोटं नाही काही तुमच्या समोर आहे. हे उदाहरण आहे. समजताय ना पैसा तुमचा वाढणारच आहे इथे. मग जर तुम्ही 100 वेळेला असं केलं तर तुम्ही करोडोमध्ये जाता त्याच्यात. हे 8 स्टॉक होते तुमचे. या 8 स्टॉकमध्ये 100 वेळेला तुमचं जर स्विंग पूर्ण झालं या ठिकाणी 100 वेळेला तर एका स्टॉकमध्ये तुम्ही 32,00,000 रुपये बनवताय. मग तुमचे 8 स्टॉक आहे. तुमची टोटल अमाऊंट किती होते माहिती आहे का 2,56,00,000 होते. ही टोटल अमाऊंट आहे तुमची 2,56,00,000. मग त्यामध्ये काही वेळेला तुमचे 20 वर्ष पण जाऊ शकतात. काही वेळेला 15 वर्षाचं पण ते बनू शकतात. काही वेळेला 25 वर्ष पण लागू शकतात. गॅरंटी नाही द्यायची. नाहीतर काही जण म्हणणार याची गॅरंटी द्या तुम्ही. तर गॅरंटी आपल्या स्वतःची नाही आहे. स्टॉक मार्केट आहे शेवटी. तर पण हे कॅल्क्युलेशन करून दाखवतं की तुम्ही जे प्रॉफिट मिळवत असतात त्याला जर गुंतवलं तुम्ही तिथे कंपाऊंडिंगचा जर तुम्ही फायदा मिळवला तर नक्कीच तुमचा पैसा भविष्यात बनत असतो आणि बनणारच. मी एक अजून एक्सेल बनवलेलं आहे तुम्हाला तिथे दाखवतो. मी स्वतः पण ही गोष्ट करतो आहे. ठीक आहे मी स्वतः पण करतो. ETF पण करतो आणि इकडे स्टॉकमध्ये पण करायला सुरुवात केलेली आहे. ETF तर पहिल्यापासून करतो मी. सर्वांना माहिती आहे जे चॅनलवरती सुरुवातीपासून असतील त्यांना सर्वांना माहिती की मी ETF ही गोष्ट करतो आणि इकडे स्टॉकमध्ये पण करायला सुरुवात केलेली मी ती गोष्ट आणि चांगले बनतं आहे रिटर्न माझे. चांगला पैसा पण त्याचा बनतो आहे. रिइन्व्हेस्ट करत जातो आहे त्याला. एक सेपरेट डीमॅट मी याच्यासाठीच ठेवलेलं आहे स्टॉकसाठीच. समजलं. आता मी ते तुम्हाला दाखवतो 4 लाखांचं उदाहरण कोणतं. मला हे लेआउटिंग जमत नाही. मी फक्त फॉर्म्युले टाकून तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवले फक्त. हे बघा इथे मी एक्सेल शीट बनवली आहे. दिसतंय तुम्हाला ही एक्सेल शीट इथे बनवली. इथं बनवलं आहे. आता इथे फंडचा वापर जो केला तो 4 लाखांचा. समजतंय ना 4 लाख रुपये. आता ह्या 4 लाखमधील पण 1,00,000 रुपये फंड जो असणार तो पार्क केला जाणार. LT गिल्ड बीजमध्ये आणि लिक्विड बीजमध्ये कोणताही एका याच्यामध्ये. 3 लाखाचा फक्त आपण इथे वापर करणार. 1,00,000 रुपये आपले पार्क होत जाणार. कशासाठी टॉपअप करण्यासाठी. मग इथे स्टॉक निवडला समजा मी A नावाचा तर A नावाच्या स्टॉकमध्ये मी 30,000 रुपयांची गुंतवणूक करत जाणार. B नावाचा स्टॉक आहे त्याच्यामध्ये 30,000 रुपयांची गुंतवणूक. अशा प्रत्येक स्टॉकमध्ये इथं आता स्टॉक निवडले मी 10. जे तुम्हाला पहिलं 8 स्टॉकचं दिलं उदाहरण आता इथे निवडले मी 10 स्टॉक. टोटल अमाऊंट किती होईल माझी 3,00,000 रुपयांची. बरोबर ना. 30,000 प्रत्येकी एका स्टॉकमध्ये. प्रत्येकी स्टॉकमध्ये 30,000 रुपये म्हणजे माझी टोटल व्हॅल्यू किती आहे 3,00,000 रुपये असेल.
मग इथे पण तेच करणार मी. इथे पण तेच करणार, 6% प्रॉफिट घेऊन बुक करणार. 30,000 रुपये माझे गुंतवले सुरुवातीचे. माझं प्रॉफिट किती? 1,800 रुपये माझं प्रॉफिट होईल. माझी रक्कम किती तयार होते? 31,800. पुन्हा दुसऱ्या स्टॉकमध्ये गुंतवणार मी. इथे स्टॉकचं नाव लिहिणार. ए नावाचा होता ना, इथे बी नावाचा. 31,800 रुपये बी नावाच्या स्टॉकमध्ये. पुन्हा याच्यावरती प्रॉफिट मला मिळालं 6%चं. रक्कम किती तयार झाली माझी? 33,708. पुन्हा सी नावाचा स्टॉक बाय करणार. असं प्रत्येक स्टॉकमध्ये या ठिकाणी करत जाणार. हे कंपाऊंडिंग होतं. तुमचा वाढत जातोय पैसा, कमी नाही होणार, वाढत जाईल. तो स्टॉक जेव्हा 15% किंवा 20% खाली येईल तेव्हा मग आपण त्याला टॉपअप करणार आहे. तोपर्यंत त्याला हात लावायचा नाही. येऊ दे निगेटिव्हमध्ये, काही अडचण नाही. फक्त स्टॉक सिलेक्शन व्यवस्थित करायचं त्याच्यामध्ये. मग असं प्रत्येक स्टॉकमध्ये करत आपण आपल्या टप्प्यापर्यंत इथे पोहोचणार आहे. आणि इथे रिटर्न बनणारच आहे. कोणालाही खोटं वाटत असेल, हे सत्य आहे, समजलं नाही इथे. मग याच्यापर्यंत मी समजा 40व्या टप्प्यापर्यंतच पोहोचलो जाऊन. 40 टप्प्यापर्यंत जी मी 30,000 रुपयांची गुंतवणूक करत होतो ती या ठिकाणी किती झालेली असते? जवळजवळ 2,91,000 रुपये. या ठिकाणी मी समजा 40 भागापर्यंतच पोहोचलो. मग बघूया आपण किती रक्कम तयार होती. मी 40 स्विंग इथे कॅच करू शकलो 6-6%चे, तर माझी रक्कम किती होत असते? या ठिकाणी तुम्हाला बघायचं असतं माझा पैसा किती तयार होतो इथे. जर मी प्रत्येक याच्यामध्ये 40 स्विंग एका स्टॉकमध्ये पकडत गेलो तर माझा पैसा किती तयार होतो आहे? इथं पैसा किती तयार होतो? तुमचा 29 लाख. 29,11,052 रुपये तुमचा पैसा तयार होतो आहे. 100 वेळेला तुम्ही ही गोष्ट केली की बाय करायचं, प्रॉफिट झालं की सेल करून टाकायचं. मग इथे पैसा तुमचा जास्त बनू शकतो. तुम्हाला सांगितलंच की त्याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला तेवढंच होईल, जास्त पण होऊ शकतं प्रॉफिट. पण एक आपण उदाहरण घेतलं 6%चं फक्त इथे. आपण या ठिकाणी 6%चं उदाहरण घेतलं आणि जेव्हा 100 होतील याच्यामध्ये आपण बघूया टोटल अमाऊंट किती तयार होते आपली. इथे जर आपण 100 स्विंग कॅच केले याच्यामध्ये तर आपली अमाऊंट जी होत असते ना, टोटल अमाऊंट जी तयार होत असते आपली किती होते? 9,60,00,000. 9,60,00,000. मग याच्यामध्ये तुमचे 30 वर्ष पण जाऊ शकतात, 25 वर्ष पण जाऊ शकतात, गॅरंटी नाही त्याची, पण बनणार पैसा. तुमचे स्विंग किती कॅच होत आहे ना त्यानुसार तुमचा पैसा बनेल. तुम्हाला ते ॲक्सेलमध्ये दिसेल तिथं. समजतंय ना? छोटा पैसा आहे पण तो वाढत कसा जातो, ही कंपाऊंडिंगची जादू असते. याला आपण म्हणतो असतो कंपाऊंडिंग. आता निगेटिव्ह टिप्पणी करा बहुतेक जण, एवढा पैसा कुठे बनत असतो का? हे जे ॲक्सेलवरती तुम्ही काम करताय ना, इथे फॉर्म्युला टाका. तुम्ही स्वतः पण गणित जर पक्का असेल टाका फॉर्म्युला कंपाऊंडिंगचा, बनतो एवढा पैसा इथे. रिइन्व्हेस्टिंग या ठिकाणी होत असते. मग 100 स्विंग तुम्हाला कॅच करायचे इथं. एक नाही आहे, 100 आहे. मग तुमचे किती स्विंग कॅच होत आहे त्यावरती तुमचा पैसा बनेल. 100पर्यंत तुम्ही पोहोचणार पण नाही. तुम्ही म्हणणार मी 20पर्यंतच पोहोचलो. मग 20पर्यंत बघा किती होतं आहे. 20पर्यंत पोहोचलं, 20पर्यंत किती होतं आहे बघा तुम्ही. मग 90,000 रुपये. ठीक आहे. गुंतवणूक किती होती तुमची? 30,000 रुपयांची होती. हे फक्त मी तुम्हाला दाखवतो आहे. हे 100पर्यंत घेऊन जाण्याचं कारण काही पैसा कसा वाढतो आहे ते दाखवण्यासाठी. हे नाही की करोड रुपये बनतो आपला यासाठी, तसं नाही आहे. समजलं ना? 90,000 रुपये बनतो आहे. तुमचे 10 स्टॉक होते, मग तुमचे झाले 9 लाख रुपये. 9 लाख रुपये तुमचे तिथे तयार होत असतात. हे 20 स्विंग तर मी म्हणतो तुमचे 5-10 वर्षांमध्ये आरामात होऊ शकतं स्टॉकमध्ये, काही अडचण नसते. आणि 40 तर माझ्या मते प्रत्येकजण स्विंग असे घेऊ शकतो. पुढच्या 10-15 वर्षांमध्ये तर 40 स्विंग काही अडचण नाही माझ्या मते. म्हणजे तुम्ही तिथं पोहोचू शकतात. 30 लाखांचा आकडा पार करू शकतात इथं. पुढच्या 10-15 वर्षांमध्ये आरामात होऊ शकतात. म्हणजे जवळजवळ तुम्ही 29 लाखांपर्यंत पोहोचू शकतात. गुंतवणूक किती होते फक्त तुमची? 3 लाख रुपयांची होते. 3 लाखांचे 29 लाख तयार होत आहे. मग कमी आहे का पैसा? काही जण म्हणतील 3 लाख रुपयांचं मी 3 करोड बनवू शकतो ऑप्शनमध्ये. बनवा, कोण नाही म्हणत आहे. बनवा, पैसा बनतोय तर बनवा, काही अडचण. तर हे कंपाऊंडिंग असतं. या कंपाऊंडिंगचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे. आपला पैसा इक्विटीमध्ये पण बनेल. स्टॉक सिलेक्शन व्यवस्थित करा आणि याचं प्रॅक्टिकल करून बघा. प्रॅक्टिकल म्हणजे डायरेक्ट पैसा लावू नका, काही गोष्टी करून बघायच्या असतात. अंधविश्वास ठेवायचा नसतो. काही जण काय बघितलं की ताबडतोब डिप्लॉयमेंट. बघा, प्रॅक्टिकली करून बघितलं पाहिजे. असं मी तर म्हणणार नाही की तुम्हाला करा. आता जी गोष्ट मी करतो आहे ती तुम्हाला सांगतो आहे फक्त. समजलं? मी इथं काय केलं, हा स्टॉक त्याला येलो कलर दिला, ही अमाऊंट आहे. इथं जे प्रॉफिट बुकिंग होत जाणार, समजा इथे माझं प्रॉफिट बुक झालं, मी याला काय करणार, मग इथे याचा कलर चेंज करून टाकणार. इथं आता इथे ए स्टॉक होता, ए स्टॉकमध्ये माझं प्रॉफिट बुकिंग झालं, मी याचा कलर चेंज करून टाकेल. इथं याला काय करेल, फिल करेल याच्यामध्ये कलर ग्रीन, की याच्यामध्ये माझं प्रॉफिट बुकिंग झालं. मग मी इथे बी नावाचा स्टॉक बाय केला, त्याच्यामध्ये 31,800 रुपये गुंतवले, इन्व्हेस्ट केले. पुन्हा याच्यामध्ये माझं प्रॉफिट बुक झालं, याचा कलर मी पुन्हा चेंज करणार. अशा प्रकारे करत चाललं याच्यामध्ये. समजतं ना? माझं पण दुसरं एक्सेल आहे, मी त्याच्यावरती पण असंच करतो. माझ्या मते तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून
खूप काही शिकायला मिळालेलं असेल. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे, खूप लेंदी आहे. काही जणांना कंटाळा येईल, अर्ध्यामध्येच सोडून देतील, पण फायद्याचं नाही ते. शिकायचं असेल तर व्यवस्थित व्हिडिओ बघितला पाहिजे, शिकून घ्या, चांगलं नॉलेज घ्या. नाहीतर असं शिकवण्यासाठी काही लोक जे असतात ना, लाखो रुपये पेड करत असतात दुसऱ्याला. बहुतेक जण असे वर्कशॉप अरेंज करतात या गोष्टी सांगण्यासाठी, आणि काही जण पेड पण विकतात. हे असं बनवून आहे ना, पेड पण विकतात. काही गरज नाही ना, पेडचं काय याच्यामध्ये, आपण स्वतः करू शकतो त्या गोष्टी. पेडचं काय आलं, पण काही लोक असं तयार करून विकतात, पण त्याचा पण पैसा घेतात. जोपर्यंत मी काम करतो यूट्यूबवरती, चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला, तोपर्यंत घेत चाला तुम्ही. जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत घेत चाला या गोष्टी तुम्ही. चांगल्या गोष्टी घ्या. निगेटिव्ह कॉमेंट कोणी करू नका. करायचं असेल तर तुम्हाला सांगितलेलं हाईड करून टाकेल मी. तर तुम्हाला समजलेलं असेल इक्विटीमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करून कशाप्रकारे फायदा मिळू शकतो, कसं कंपाऊंडिंग आपलं त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि व्हिडिओ जर आवडला प्रत्येकाला तर प्रत्येकाने लाईक करा. जसा आपला मागचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे तसा हा पण झाला पाहिजे. आपल्या प्रत्येक मराठी व्यक्तीने पैसा कमवला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये, आणि ते पण सरळ मार्गाने, चुकीच्या मार्गाने नाही. समजलं? लाईक पण करायचं. प्रत्येकाने व्हिडिओ बघून झाल्यानंतर अगोदर नाही करायचं कॉमेंट. व्हिडिओ बघून झाला की व्हिडिओला कॉमेंट करायचं. आणि ज्या व्यक्तींना खरंच गरज आहे, ज्यांना वाटतं की इक्विटीमधून आपण पैसा बनवू शकतो, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर पण करायचा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण झाला पाहिजे. चालेल, पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.